बातमी आहे पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शहरामधल्या विविध भागामध्ये पाणी साचलेलं आहे। स्टेशन परिसरातील भुयारी मार्गामध्ये अजूनही पाणी साचून आहे। दुकानामध्ये पाणी शिरल्यानं सामानांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। शहरातील अनेक भागामधील वीज पुरवठा खंडित झालेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, पुण्यामध्ये काय स्थिती आहे? विविध भागांमध्ये पाणी साचल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले होते। मी आता पुण्यातल्या या पुणे स्टेशन परिसरामध्ये आहे। ज्या पुणे स्टेशन परिसरात जो भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे, त्या भुयारी मार्गात कालपासून या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता या पाण्याची पातळी कमी झालेली आहे। मात्र काल रात्रीपर्यंत साधारणतः कमरेपर्यंत पाणी या भुयारी मार्गात असल्याची माहिती इथले स्थानिक दुकानदार देतात आणि या पाण्यामुळे या सगळ्या भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे आणि ते पाणी काढण्याचं काम आता हे दुकानदार करतायत। कारण या भुयारी मार्गामध्ये कपड्यांची दुकानं, त्यासोबतच मिठाईची दुकानं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या दुकानांमध्ये काल झालेल्या पावसाचं पाणी आत शिरलेलं आहे। त्यामुळे प्रचंड असं नुकसान इथल्या या दुकानदारांचं झालेलं आहे आणि दरवर्षी थोडा पाऊस झाल्यानंतर या भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्यानंतर या सगळ्या दुकानदारांचं मोठं नुकसान होत आहे। आता आपण पाहू शकतो हे जे दुकानदार आहेत, आपल्या दुकानासमोरचं जे पाणी आहे ते काढण्याचं काम करतायत। दुकानांमध्ये सुद्धा आतमध्ये पाणी शिरलेलं आहे। अशाच पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले होते। पुण्यातल्या येरवडा परिसरात सुद्धा अनेक भागातल्या त्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तिथल्या संसार उपयोगी पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।